आणि स्वैर चेंडू पुन्हा एकदा एका वेगळ्या अंदाजामध्ये अंपायर्स या ठिकाणी आपला निर्णय कळवत आहेत. धावसंख्या 10 झाली आहे. केवळ एक धाव मिळणार आहे, वाईट धाव नाहीये. चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे दाखवतोय सागर. कल्पना करून दिला. अंपायरने वाईड घोषित केल्यानंतर स्वतःवरून बॅट्समनने सांगितलं. रुपेश गोलंदाज हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न या फलंदाजाच्या माध्यमातून सागरच्या माध्यमातून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 15 धावांवर जाऊन पोहोचते षटक क्रमांक 3 सुरू असताना. कल्पेश रुपेश माफ करा. तर याच्याच बंधूने करामत केली भटवाडी प्रीमियर लीग मध्ये. सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे केलं जात आहे. पंच बऱ्याच कालावधीनंतर डिसिजन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि बाद दिला झाला. तर आमचे पंच सनी जगताप यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हो हेलिकॉप्टर पुन्हा एकदा सागरचा सरस दुसऱ्या चेंडूवर हेलिकॉप्टर पद्धतीचा. मी ओरम मध्ये हेलिकॉप्टर पाहिले परंतु अंडरम मध्ये हेलिकॉप्टर पद्धतीचे फटके मारतोय सागर. आणि धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 धावांवर. तर वैभव धनवडे देखील ही स्पर्धा खेळतायत. एक धाव मिळेल पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपातील एक धाव. आणि धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. षटक क्रमांक 3 सुरू असताना रुपेश याचं सागरसाठी. सागर सिद्धार्थनगर परिसरातील खेळाडू तर रुपेश रामजीनगर परिसरातील खेळाडू. हो पुन्हा एकदा फुल टॉस हेलिकॉप्टरच्या अंदाज मध्ये खेळण्याचा प्रयत्न. धावाची संधी परंतु काय होतंय बरंच घडामोडी झाल्या तिकडे आणि बचावलाय. सागर जर धावला असता तर 2 धावा झाल्या असत्या एवढ्या वेळात. आणि बचावला गेलाय फलंदाज. कोणत्याही प्रकारचे धाव मिळणार नाहीये. 3 षटक संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावर.
18 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. राहुल आणि सागर ही जोडी धर्मा भटवाडीतील असा खेळाडू ज्याला मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात बाईक देखील मिळालेली असा खेळाडू अर्थातच धर्मा. धर्मेश लवंदे एक धाव मिळेल. सागर जाधव परत पुन्हा एकदा फलंदाजीसाठी. आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर. सुरेख क्षेत्ररक्षण धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर संघाची धावसंख्या. अतिशय सुरेख फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. राहुल आणि सागर. धर्मा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. धर्माचा हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा पुन्हा एकदा समोरच्या दिशेने डोलवण्याचा प्रयत्न. धावांची संधी अपील केला गेलाय आणि येणाऱ्या 10-15 मिनिटात निर्णय येईलच आपल्यापर्यंत. रेस मारल्याशिवाय काहीच सांगायचं नाही. लक्ष्मण रेषा आहे का? नॉट आउट. परंतु निर्णय द्यायचा जो अंदाज आहे कदाचित रोशन खापणे यांची कॉपी केली म्हणावी लागेल. कारण माणिकलालची स्पर्धा रोशन खापणे यांनी तिसरा अंपायर खिशात ठेवला होता त्यांनी आणि मोबाईल मध्ये पाहून निर्णय देण्याची सर्वांना वेळ लावून सोडला होता अक्षरशः. सुरेख फटका परंतु आणि चौकार वसूल केला जातोय. 4 धावा. पहिला चौकार या डावातील येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आकार घेते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावांवर संघाची धावसंख्या. मेगास्टार संघाच्या धावसंख्या 26. पुन्हा एकदा धर्मा. एक धाव आणि 27 धावा धाव फलकावर झाले. षटक क्रमांक 4 संपत आहे. धावसंख्या 27. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 27 धावा धाव फलकावर. भटवाडी प्रीमियर लीग अंडर आर्म स्पर्धा आपण पाहतो 2016 ची पहिली अंडर आर्मची भटवाडी प्रीमियर लीग स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. हा चेंडू एक्स्टम्पच्या बाहेर पिचिंग केली जाते. त्यानंतर एक धाव बाईच्या स्वरूपातील देखील मिळेल. 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे सरसावेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 29 धावांवर. धावसंख्या पुढे जाईल आणि ही स्पर्धा आमचे मित्र अमेरिकेत कॅलिफोर्नियावरून महेंद्र खिल्लारी ही स्पर्धा पाहत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आताच कॅलिफोर्निया या ठिकाणून त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवलाय आणि ती अमेरिकेत देखील ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत. तर नक्कीच चंदू दाद द्यायला पाहिजे की कॅलिफोर्नियावर इथे मेसेज येतोय अमेरिकेमधनं की तुमची मॅच इथे डायरेक्ट लाईव्ह पाहतोय आम्ही. वेलकम महेंद्र खिल्लारी.
खिल्लारी आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या या भटवाडी म्हटलं की क्रिकेटचं वेड, अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओरम क्रिकेट असू दे, टेनिस क्रिकेट असू दे, रबर बॉल क्रिकेट असू दे, संपूर्णपणे क्रिकेट वेडी आणि कबड्डी वेडी भटवाडी. आणि या भटवाडी नगरीमध्ये आपलं कॅलिफोर्नियामध्ये आहात तरी देखील हार्दिक स्वागत. एक फटका समोरच्या दिशेने हा चेंडू टोलवला जातोय. मला वाटलंच होतं हा मारणार आहे. आतापर्यंतचा आकर्षक असा फटका पूर्ण संपूर्ण टुर्नामेंटला स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि आता मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत आहे. 37 धावा. तो पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, वाईड बॉल घोषित. 37 धावा 38 धावा धाव फलकावर सागर जो सलामीला आलाय. पुन्हा एक स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 ने भर होईल. 39 धावा धाव फलकावर. खूपच चांगली जजमेंट, खूपच चांगलं जजिंग चालू आहे ते सागर यांचं. लेग स्टंपच्या बाहेरचा ऑफ स्टंपच्या बाहेर कसा सोडायचा बॉल, यावेळी मात्र अप्रतिम असा इन कटर निर्धाव चेंडू. एक्केचाळीस धावा झालेल्या आहेत. 41 42 धावांची आवश्यकता आहे आता. मोठी धावा उभ्या केल्या. अप्रतिम फलंदाजी सागर यांची. तर यानंतरचा होणारा सामना सप्तर्षी वॉरियर्स वर्सेस आर्यन क्रिकेट स्टार. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. हॅलो. तर सलामीची जोडी मैदानात पाठवायची. तर सलामीची जोडी मैदानात वाढवायची आहे. तर नवनाथ खेतले आणि रुपेश. नवनाथ खेतले म्हणजेच ओरम क्रिकेट मधील एक डॅरेन सॅमी. नक्कीच उत्कृष्ट अशी बॅटिंग आणि यष्टीरक्षकाचं काम नवनाथ कडून पाहायला मिळतं. पाहूया आज आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो. 41 धावांचं लक्ष्य पार करताना 5 षटका गणित 41 धावा.
जय मल्हार समालोचन कक्ष समोर यायचंय. 41 41 धावांची गरज. तर पहिले षटक रोहित नवनाथ साठी पहिले षटक घेऊन येतो रोहित. तर या स्पर्धेतील दुसरा लेफ्ट आर्म बॉलर. तर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. नक्कीच एका धाव्याने खातं मात्र या ठिकाणी खोललं गेलं. आता मात्र वाईट चेंडू टाकला जातोय. नवनाथ खेतले थोडासा यष्टिरक्षकाला थोडीशी हुलकावणी देताना त्या ठिकाणी, परंतु कोणत्याही धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जात नाहीये. रोहित डॅरेन समीसाठी पुन्हा एकदा वाईट चेंडू. तर लेफ्ट हँड बॉलर या ठिकाणी दुसरा लेफ्ट हँड पद्धतीचा गोलंदाज या ठिकाणी पहिला गिरी, तर दुसरा रोहित. तर संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन रोहित नवनाथसाठी. तर अवांतर असे 2 चेंडू रोहितने खर्च केलेत. 2 धावा त्या ठिकाणी अवांतर चेंडूच्या आल्यात. तर पाहूया रोहित नवनाथसाठी. आता मात्र डॉट बॉल. चांगला कमबॅक म्हणावा लागेल रोहितचा. 2 चेंडू गणित 3 धावा. तर उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रनआउटची संधी सुद्धा होती, परंतु डायरेक्ट हिट जर असली असती तरी निर्णय काहीतरी वेगळाच या ठिकाणी आला असता. तर स्ट्राईकवर आहे तो रुपेश. स्ट्राईक एका रनाने रोटेट केली जाते. गोलंदाजी मार्कवरती रोहित. आता मात्र हलक्या हाताने कॅच त्या ठिकाणी होण्याची संधी. डॅरेन सॅमी रनआउटची संधी आणि नवनाथ मात्र तंबूच्या आश्रयाला. एक महत्वपूर्ण खेळाडू मात्र नक्कीच रनआउटच्या स्वरूपात नक्कीच आत्महत्या बनावी लागेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चार बॉल, 4 चेंडू 4 धावा. आता मात्र वाईट चेंडू. तर यष्टिरक्षक मात्र नक्कीच एक उत्कृष्ट अशी किपिंग करताना दिसून येतोय, कारण की बाईज स्वरूपाच्या धावा असल्या कारणामुळे एक रन या ठिकाणी फार महत्वाचा आहे. तर 4 चेंडू 5 धावा. अवांतर धावसंख्येने भर मात्र या ठिकाणी होताना दिसून येते. पुन्हा एकदा थोडीशी वाईड पिचिंग करताना दिसून येतो तो गोलंदाज. पंच सनी जगताप यांचा इशारा वाईट चेंडू. तर स्कोरर या ठिकाणी एडी करोडीमल. उत्कृष्ट चांगला कमबॅक या ठिकाणी म्हणावा लागेल रोहितचा. आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू या ठिकाणी. तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 ते 4 या ठिकाणी वाईट. 5 माझ्या मते 5 वाईट अवांतर स्वरूपाच्या 5 धावा या ठिकाणी रोहितने खर्च केल्यात. आता मात्र एक डिक्लेअर स्वरूपाची धाव घेताना या ठिकाणी रमेश. 8 पहिले षटक समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती. तर दुसरं षटक घेऊन येतो तो
उमेश. तो उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कॅच माझ्या मते होऊ शकला असता, बॉक्स आउट सुद्धा झाला असता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण सागरकडून पाहायला मिळालं. तर पंचांचा निर्णय 4 धावा. तर उत्कृष्ट असा शॉट कव्हरच्या दिशेने नक्कीच रुपेशच्या बॅट मधून पाहायला मिळाला. चांगल्या क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न सागरकडून पाहायला मिळाला, परंतु 4 धावा त्या ठिकाणी वाचवू शकले नाही. तर उमेश पुन्हा एकदा रुपेशसाठी. आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू, त्या ठिकाणी रनआउटची संधी, परंतु संधी हुकते आणि 1 धाव त्या ठिकाणी धावून काढली जाते. पंच सनी जगताप यांचा इशारा वाईट चेंडू. अवंतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. 41 धावांचं लक्ष असताना धाव फलकावरती दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना 15 धावा. तर नक्कीच चांगली किपिंग करताना अक्षय माडिक या ठिकाणी दिसून येतोय आपल्या संघासाठी, कारण की 22 स्वरूपाच्या धावा नक्कीच या ठिकाणी आहेत. तर हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने एक डिक्लेअर स्वरूपाची धाव त्या ठिकाणी उमेशच्या बॅट मधून पाहायला मिळते. तर धाव फलकावरती धावफलक 16 धावा. दुसऱ्या षटक समाप्तीनंतर 16 धावा. सतरा क्षमा असावी, 17 धावा. एक्केचाळीस धावांची गरज असताना धाव फलकावरती 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ, दुसरं षटक समाप्तीनंतर. तर तिसरं षटक घेऊन येते तो सागर. तर वाईट चेंडू. तर आता चांगला कमबॅक, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु माझ्या मते त्या ठिकाणी
चौकार आहे की डिक्लेअर स्वरूपाच्या 2 धावा आहेत त्या पंचांनी कळवायच्यात. तर पंच रोशन खापणे आणि सनी जगताप थोडंसं डिस्कशन करताना त्या ठिकाणी नक्कीच एक चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहुल कडून पाहायला मिळाला. चार धावा, पंचांचा इशारा चौकार. दाफालकर 222 धावा. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह उत्कृष्ट कल्लू मात्र चेंडू खाली येतोय म्हणजेच उमेश उर्फ कल्लू. आता मात्र रमेश बॉक्स आउट. तर सूरज पवार 24 सूरज पवार. चोवीस धावा, तिसरं षटक मार्गस्थ असताना 24 धावा धावफलकावरती. तर पंचांकडे दाद मागताना उत्कृष्ट असा रनिंग या ठिकाणी म्हणावे लागेल तर धर्मेश लवंदे लेफ्ट हँड बॅट्समन आणि रुपेश राईट हँड बॅट्समन. तर गोलंदाजी मार्कवरती सागर जाधव. सव्वीस धावा. तर 12 चेंडू मागे 15 धावांची गरज. 26 12 बॉल 15 धावा. Moria Warriors require 15 runs from the 12 balls. Heartily welcome to all the VPL players who are playing in this tournament. We request you to start the game as early as possible.
The owner of Aryan cricket team, Ravindra Patil, please come on the stage. तर 12 चेंडू मागे 13 धावांची गरज. हलक्या हाताने ग्लान्स केला जातोय पॉइंटच्या दिशेने. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव धर्मेश लवंजेच्या बॅट मधून पाहायला मिळते. तर ओरम क्रिकेट मधील हे एक मोठं नाव आज मात्र अंडरम क्रिकेट मध्ये थोडीशी जादू करताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा ग्लान्स एका धावेने का होईना आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न धर्मेशच्या बॅट मधून पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावा. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव त्या ठिकाणी. जिंकण्यासाठी अजून सुद्धा 10 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत वाढ त्या ठिकाणी कलू करताना दिसून येतो. वाईट चेंडू. तर नक्कीच उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना दिसून येतो तो धर्मेश लवंदे. तर 4 चेंडू मागे 4 सिंगल म्हणजे डिक्लेअर स्वरूपाच्या धाव नक्कीच धर्मेशच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या आणि 34 धावा. धाव फलकावरती 34 धावा. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 7 चेंडू मागे 7 धावांची गरज. This is the beauty of Dharmesh Lavande. नक्कीच एक चांगली रनिंग म्हणावी लागेल. चांगला कॉल रुपेश आणि धर्मेशच्या मार्फत या ठिकाणी पाहायला मिळाला. त्या ठिकाणी पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न करतात धर्मेश. सर तिसऱ्या पंचांचा त्या ठिकाणी सल्ला घ्यायचा आहे. This is the beauty of Dharmesh Lavande. He always try to play till the end of the match. तर वाईटचा इशारा पंच सनी जगताप. नक्कीच धर्मेश मुळे छत्तीस धावा. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. सात चेंडू 5 धावा. तर समीकरण थोडस या ठिकाणी बदलताना दिसून येते. 7 चेंडू मागे 7 धावांची गरज असताना वाईट स्वरूपाची आणि बाईज स्वरूपाच्या अशा 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. उत्कृष्ट असा ग्लान्स त्या ठिकाणी केला जातोय आणि 6 चेंडू मागे 4 धावांची गरज. 6-4. 42. जिंकण्यासाठी 42 धावांची गरज होती. टॉस विन असल्यामुळे 4 धावांची गरज कंपल्सरी.
जो सामना जर बरोबरीचा सुटला 37 42 टू विन आहेत. तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सागर जाधव. 6 चेंडू मागे 5 धावांची गरज. तर स्ट्राईकवर आहे तो धर्मेश लवंदे आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो रुपेश. तर या दोन्ही खेळाडूंनी हा 42 धावांचा डोंगर पोखरून नक्कीच काढले. तर पाहूया या शेवटच्या क्षणी मात्र कोणता संघ विजयी होते. 6 चेंडू 5 धावा सागर जाधव धर्मेश लवंदे. पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहुल येतोय. त्या दरम्यान मात्र दुसऱ्या धावेचा कॉल होतो की काय. रनआउटची संधी आणि रुपेश मात्र तंबूच्या आश्रय आला. तर उत्कृष्ट असा शॉट पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न कव्हर मध्ये, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तर आता मात्र सिद्धार्थनगर मधील जगदीश उद्यकर आणि रामजीनगर मधील धर्मेश लवंदे, तर ही जोडी मात्र मैदानावरती आहे. तर अजूनही 5 चेंडू मागे. आता मात्र धर्मेश लवंदे थोडासा ग्लान्स करताना त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. नक्कीच एक 39 धावा. तर 4 चेंडू मागे 3 धावांची गरज. सागर जाधव धर्मेश लवंदे लेफ्ट हॅम आणि राईट हॅम असं कॉम्बिनेशन मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र 22 स्वरूपाची 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. थोडस यष्टीरक्षकाच्या हातातून या ठिकाणी चूक होताना दिसून येते. तर जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. तर 3 चेंडू. तर फिल्डिंग रचनेमध्ये थोडासा फेरबदल करताना दिसून येते सागर जाधव. तर 22 स्वरूपाची 1 धाव या ठिकाणी. तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे धर्मेश लवंदे. एक उत्कृष्ट अशी तर या स्पर्धेतील या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक जात आहे धर्मेश लवंदे. उत्कृष्ट अशी बॅटिंग धर्मेशच्या बॅट मधून पाहायला मिळाली आणि तेवढीच चांगली गोलंदाजी धर्मेश कडून पाहायला मिळाली. तर धर्मेश, मी बाबूदादा विनंती करतो आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचे धर्मेश लवंदे यांना. तर नक्कीच धर्मेश, तुमची मॅच पाहण्यासाठी बाबूदादा घरी जायचे थांबले आणि या ठिकाणी तुमची बॅटिंग आणि बॉलिंग पाहण्यासाठी पूर्ण तुमची मॅच या ठिकाणी थांबला आणि नक्कीच साजेशी कामगिरी तुमच्याकडून पाहायला मिळाली.
तर सामना चालू करायचा आहे, पुढचा सामना चालू करायचा आहे.